ऑलराइट एव्हरीवन. सो आज मी पाहिलेला आहे हार्दिक शुभेच्छा हा मराठी सिनेमा आणि नक्की कसा आहे हा सिनेमा पटापट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. याआधी की मी रिव्ह्यूमध्ये जाईन त्याच्या आधी मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे की आज जो काही त्रास झालेला आहे मराठी सिनेमे बघण्यासाठी खूप संघर्ष करावा लागलाय. तर आज नाशकात आम्ही आहोत आणि नाशिकमध्ये तब्बल 3 मराठी सिनेमे आम्हाला बघायचे होते. गावं बोलावतो, हार्दिक शुभेच्छा आणि आरडी. कारण का इतर कुठच्याच सिनेमांचे म्हणजे शोजच लागलेले नाहीयेत. तर त्यातल्या त्यात गाव बोलावतोला सुद्धा आम्हाला तब्बल 8 तिकिटांची बुकिंग करावी लागली होती. आणि आत्तासुद्धा या हार्दिक शुभेच्छा या सिनेमासाठी परत एकदा 8 तिकिटांची बुकिंग करून आम्ही दोघे जण हा सिनेमा बघायला गेलो होतो. एकंदरीत माझ्या आवाजावरनं, एनर्जीवरनं तुम्हाला सगळ्यांना कळलंच असणार आहे, की भयंकर एक्झर्शन होतं या सगळ्या प्रोसेसमध्ये. बट स्टिल वी थॉट की एनर्जी तर पाहिजे कारण का आपल्या आवडीचं काम आहे आणि त्याच्यासाठी कधी-कधी असे काही वेगळे जर का मार्ग निवडावे लागत असतील तर व्हाय नॉट? सो लेट्स गेट इंटू द रिव्ह्यू फायनली. सगळ्यात आधी हार्दिक शुभेच्छा या सिनेमामध्ये कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर पुष्कर जोग आहे. त्याच्यानंतर हेमल इंगळे आहे आणि पूर्वी मुंदडा आहे. त्याचबरोबर इतरही कलाकार आहेत. पण मुख्यतः हेमल इंगळे आणि पुष्कर जोग हे नवरा-बायकोची एक जोडी यांच्या अवती-भोवती सगळी आपल्याला गोष्ट फिरताना दिसते. आता मंडळी या सिनेमाचं प्लॉट जर का बघायला गेलं तर हेमल इंगळे आणि पुष्कर जोग हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. यांचं लग्न होतं आणि मग जसजसा काळ पुढे-पुढे जातो तसतसा या दोघांमधला संवाद कमी-कमी होतो, अखेर संपतोच आणि त्याच्यानंतर मग लॅक ऑफ कम्युनिकेशनमुळे काय-काय प्रॉब्लेम्स होतात आणि त्यातल्या त्यात नवरा आणि बायको दोघांपैकी कुठचीतरी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपासून काहीतरी खूप मोठी गोष्ट लपवते. नक्की ती कुठली गोष्ट आहे ते आपल्याला त्यासाठी सिनेमा बघावा लागेल. आता एकंदरीत हा एक प्लॉट आहे. मग याच्यामध्ये अजूनही इतर सब प्लॉट्स बरेच आहेत. पण मूळतः स्टोरी जी आहे ती या प्लॉटच्या आजूबाजूला रिव्हॉल्व होताना आपल्याला पाहायला मिळते. आता या सिनेमाच्या पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स आणि निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल पटापट चर्चा करण्याच्या आधी या सिनेमाच्या डिरेक्शनबद्दल बोलणं फार गरजेचं आहे. कारण या सिनेमाचं रायटिंग आणि डिरेक्शन जे आहे ते स्वतः पुष्कर जोग यानेच केलेलं आहे आणि या बाबतीत त्याचं कौतुक करावं लागेल. कारण काही-काही शॉट्स खरंच खूप सुंदर पद्धतीने त्याने टिपलेले आहेत. म्हणजे काही असे संवाद आहे जिथे आई आणि मुलीचा संवाद असेल किंवा एक संवाद आहे जिथे पूर्वी आणि आपल्याला पुष्कर दोघांच्या मधला संवाद दिसतो. त्या ज्या पद्धतीने फ्रेम सेट केलेले आहेत ते सगळं खूप उल्लेखनीय काम होतं. आता मंडळी सगळ्यात आधी तर पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल मी पटापट चर्चा करणार आहे. या सिनेमाची प्रोडक्शन व्हॅल्यू ॲक्चुअली थ्रू आउट द फिल्म तुम्हाला रिच जाणवते, जी वाढलेली आपल्याला जाणवते, विच वॉज अ प्लस पॉइंट. कारण गेली कित्येक वर्षांपासून तोच मुद्दा आपण अगदी लावून धरला होता सगळ्या प्रेक्षकांनी सुद्धा, की बजेट वाढवा रे, बजेटवर काम करा रे. तर इथे आपल्याला ते दिसतंय. बरं दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण आपल्या ट्रेलर रिव्ह्यूमध्ये असं सांगितलं होतं, की काय येऊन जाऊन फॉरेन कंट्रीजमध्ये म्हणजे पुष्कर जोग तर सतत लंडनलाच पडलेला असतो आणि तो फक्त तिथलेच सिनेमे काढतोय. तर या सिनेमामध्ये सुद्धा मला असं वाटलं, की जर या सिनेमामध्ये पुष्कर जोगचं जे जॉब प्रोफाईल आहे, ते तसं जरी नसून एक नॉर्मल दुसरं कुठचंही प्रोफाईल असलं असतं आणि जर का इंडियामधली स्टोरी बेस्ड असली असती, तरी काहीही फरक पडला नसता सिनेमाला. की मी ट्रेलरमध्ये पण तेच म्हटले होते, की लंडन, फॉरेन आणि ह्या गोष्टींमध्ये फारसं न अडकता आपल्या भारतामध्ये राहून सुद्धा आपण मग बाकीच्या गोष्टींमध्ये तो पैसा आपण नक्कीच इन्व्हेस्ट करू शकतो. या सिनेमामध्ये ना पूर्वी मुंदडाचा जो एक एक्स्ट्रा सब प्लॉट त्यांनी टाकलाय, तो मला आवडला. कारण दोघांमधले काही कन्व्हर्सेशन्स आहेत, जेन्युइन कन्व्हर्सेशन्स आहेत आणि ते फार डीप आणि मॅच्युअर्ड कन्व्हर्सेशन्स होते, जे नक्कीच तुम्हाला म्हणजे कदाचित तुम्हाला आवडतील. मला ते आवडले. आपण लाईफ पार्टनर्स निवडतो विदाउट इवन अंडरस्टँडिंग की आपण कंपॅटेबल आहोत पण का नाही. हे बघा आता सिनेमा जो आहे तो अतिशय मुख्य मुद्द्यात हात घालतो, जो थोडासा सेक्शुअल गोष्टींशी रिलेटेड आहे आणि त्यातल्या त्यात नवरा आणि बायको यांची अत्यंत प्रायव्हेट चौकटीतला मुद्दा आहे. आता या महत्त्वाच्या मुद्द्यात सिनेमा जरी हात घालत असला तरी एका पर्टिक्युलर मोमेंट नंतर संपूर्ण सिनेमात हेमल इंगळेचं जे कॅरेक्टर आहे ते एका मोमेंट नंतर खूप इरिटेटिंग वाटायला लागतं आणि ती बावळट वाटायला लागते लिटरली. सो ते खूप आय थिंक एक्झॅज्युरेट केलंय. तो जो एक 8 महिन्यांचा काळ दाखवलाय त्याच्याऐवजी जर का म्हणजे अजून थोडं वेगळ्या पद्धतीने आय फील तिचं कॅरेक्टर लिहू शकलो असतो. बट आय थिंक दॅट्स व्हॉट द होल पॉइंट वॉज. म्हणजे तिचा तो बावटपणाच कदाचित त्यांना दाखवायचा होता म्हणून त्यांनी ते केलं. पण एका मोमेंट नंतर ते खूप इरिटेटिंग वाटायला लागतं फॉर शुअर. या सिनेमाचा अजून एक प्लस पॉइंट असा आहे की या सिनेमामध्ये जेही 2 मित्र दाखवलेत. व्हॉट विल यू हॅव? एक्सप्लेनेशन. जो हिरो आहे त्याचा मित्र आणि जी हिरोईन आहे तिची मैत्रीण. फील व्हॉट इफ कधीच काही नॉर्मल नाही होणार. तुझ्या पास्टने तुझा फ्युचर डिक्टेट करणं इज अटर नॉनसेन्स. यू आर गेटिंग दॅट. हे दोन्ही अत्यंत सुंदररित्या हे कॅरेक्टर्स लिहिलेले आहेत. त्याच्यामुळे रायटर्सचं इथे नक्कीच कौतुक व्हायला पाहिजे. असा सखा आणि अशी सखी प्रत्येकाच्या आयुष्यात यायला पाहिजे राव. जे योग्याला योग्य आणि अयोग्याला अयोग्य
वेळच्या वेळेला सांगत राहील. आता बघा, हा सिनेमा जो आहे तो खूप निश ऑडियन्ससाठी बनलेला आहे. म्हणजे या सिनेमाचा जो महत्त्वाचा विषय आहे तो ॲक्चुअली तुम्ही तुमच्या आई-बाबांसोबत नाही बघू शकत. म्हणजे मी माझ्या वैयक्तिक मुद्द्याबद्दल तुम्हाला सांगतेय. त्यातल्या तुम्ही लहान मुलांसमोर सुद्धा नाही बघू शकत. कारण काही-काही असे पंचेस आहेत किंवा काही-काही असे ऑब्जेक्ट्स त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत, जे नाही आहेत कम्फर्टेबल खूपच, म्हणजे लहान मुलांना आणि अगदीच आई-बाबांसमोर ते बघणं. आमची इच्छा होती की तू तबला शिकावास, पण तू बासरी शिकून आलास. त्याच्यामुळे ऑलरेडी याची खूप निश ऑडियन्स बनते. मग आता ॲडल्ट्समध्ये पण संपूर्ण सिनेमात इंग्रजीचा भयंकर जास्त भरमाड आहे. म्हणजे खूप जास्त वापर आहे. आमच्यात कॉन्व्हर्सेशनच होत नाहीये. देयर इज नो इंटिमेसी. Why kill it over a taboo? Risk losing someone you actually, truly love. तर त्यामुळे अगेन जर का इंग्लिश न कळल्यामुळे सुद्धा अगेन मग लोक थोडंसं अजून निश ऑडियन्स अजून त्याच्यामध्ये बनते. त्याच्यामुळे या सिनेमाला फारसा असा एक जसा प्रत्येक टाईपची ऑडियन्स येईल असं या सिनेमासाठी मला वाटत नाही. आता US सिनेमाच्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे जो आहे याचा क्लायमॅक्स. आता संपूर्ण सिनेमामध्ये आपण ना त्या एका फायनल कॉन्व्हर्सेशनची वाट बघत असतो, जे हेमलिंगे आणि पुष्कर जोग यांच्यामध्ये होणार आहे. आणि त्या फायनल कॉन्व्हर्सेशनसाठीच अख्खा सिनेमा रचलेला असतो. पण ते फायनल कॉन्व्हर्सेशन इतक्या 1 ते 2 वाक्यांमध्ये लिटरली हलक्यात ते अगदी म्हणजे निपटवलं जातं. खूप घाईघाईमध्ये ते अगदी निपटवलं जातं असं आपल्याला फील होतं. कारण ते कॉन्व्हर्सेशन अजून जास्त डीप आणि इन डिटेल असायला पाहिजे होतं असं मला वाटतं. कारण त्याचसाठी आपण थेट शेवटपर्यंत वाट बघत असतो. बट ओव्हर इन ऑल आय थिंक इट वॉज अ गुड अटेम्प्ट. हा सिनेमा मी 3 स्टार्स देईल या सिनेमाला आउट ऑफ 5. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय काय गोष्टी आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीने आता या सिनेमाला बघू शकताय काय. बाकी येस, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि कितीही संघर्ष करायला लागला, किती स्ट्रगल करायला लागले तरी डोंट वरी राव, मी आहे ना. म्हणजे तुम्ही पण आहात म्हणूनच माझं आत्मबळ वाढतंय तुमच्या सगळ्यांच्या लाईक्स कॉमेंट्समुळे. त्यामुळे तुमची मतं प्लीज मांडत राहा. भलेही तुमची मतं माझ्या विरोधात जरी असल्या तरी काही हरकत नाही. फक्त थोडीशी सुसभ्य भाषेत मांडायचा प्रयत्न करा, जेणेकरून मलाही आवडतील. कारण आय एम ऑलवेज ओपन टू डिफरंट ओपिनियन्स आय गेस. आणि त्याच्याचमुळे आपलं चॅनल आहे. सो येस, डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू सिटी लाईट्स मराठी. बाय द वे, सिटी लाईट्स हिंदी हे जे चॅनल आहे हे नव्याने ओपन केलेलं आहे. तिथे हिंदी सिनेमांचे, साऊथच्या सिनेमांचे, वेबसिरीजचे सगळे रिव्ह्यूज बॅक टू बॅक येतच राहणार आहे. त्यामुळे त्यालाही तितकंच प्रेम द्या. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मंडळी, या सिनेमाचं नाव हार्दिक शुभेच्छा का ठेवलंय? म्हणजे पूर्ण सिनेमाचं त्या हार्दिक शुभेच्छाच्या या नावासोबतचं काहीच ताळमेळ नाही आणि काहीच लॉजिक नाही. आय थिंक दॅट वॉज व्हेरी इलॉजिकल डिसिजन बाय द मेकर्स. आणि शेवटची गोष्ट, या सिनेमाचा जो निगेटिव्ह पॉईंट आहे, गाणी लईच बंडल आहेत राव. स्पेशली ते डोक्याला शॉट. समाजाने काय केलं, काय दिलं? केळं नाही तसं नाही, खूप दिलं. त्याला उलट बोल, त्याला कर ट्रोल. आईच्या गावात विषय लई खोल. जेन्युइनली ते डोक्याला शॉट ना डोक्याची आई बहीण करून जातं. आणि मला जेन्युइनली ते गाणंच नाही आवडलं. म्हणजे ते गाणं इतकं इरिटेटिंग होतं ना की आय डोंट नो. म्हणजे मला ते रॅप सॉन्ग वगैरे एनी विच वेज मला त्यातली फार कमीच गाणी आवडतात. बट मे बी त्याच्यामुळे मला ते गाणं नाही आवडलं. पण बाकी तुमचं काय मत आहे मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज काळजी घ्या. पीस आउट. तो हमारे बच्चे आज के टाइम पे सक्सेस होंगे. आप चाहे मुझसे मत पूछिए, मेरे बच्चे से पूछिए कोई सा भी सवाल. इंग्लिश में पूछिए चाहे हिंदी में पूछिए. ऐसा बच्चा है जो फर्स्ट आया है. कौन सी क्लास में हो? 2-3. भारत की राजधानी क्या है? ये नहीं आता. भारत की राजधानी नहीं आता. भारत की राजधानी नहीं आता.